मित्रांनो, वीकेंड इज हिअर. आम्ही जरा भटकंतीचा प्लॅन केलेला आहे. भटकंती डेस्टिनेशन आपलं फिक्स आहे का नाहीये, त्यामुळं भटकंती. पावना लेकच्या दिशेने चाललोय आम्ही, पण असं काही पॉईंट वगैरे फिक्स नाहीये. जरा सनसेट पॉईंट वगैरे शोधू म्हणलं. तर चला वीकेंड साजरा करूया. चलो. सलोनीला सारखी भूक लागत असते त्यामुळं आम्ही जरा थांबून पेट पूजा करत आहे. रवी, हाऊस द वडापाव. मस्त मस्त. वहिनी, अरे गाडी घाण केली तू. खापायला आता खापायला गाडीच्या बाहेर उतरून खावा. गरम गरम आहे ना. मला बघू. तरी मिरच्या नाही दिल्या त्यांनी. मिरची पाहिजे होतं. नुसतं खात्यात, जिथं बघाल तिथं खात्यात. आम्ही खाण्यासाठी तर आलोय. गाईज, आम्ही पुन्हा एकदा खाण्यासाठी थांबलेलो आहे. आम्ही हाफ हाफ घेतो. नाही काय वाटतं. ऑर्डर देऊन आलाय का? आता बघ, बोल की आता तो मगाशी काय बोलत होते. जाताना घेऊन जायचे लक्षात ठेवा. आलेले आहेत आपले क्रीम रोल. असं व्हाईट व्हाईट का झालं, जरा असं ब्राउनिश असतं ना. ब्राउनिश असतं. कमी भाजी काढलंय बघ आता. आम्हाला का नाही 3 ते 4 आहे का नाही 4 लिटर लागेल महिन्याला. 4 लिटर. चलो ने पितीस तेवढं तेल. मला तेल खूप घालायची सवय भाजीत. लोण्याला म्हणलंय भाजीत. मागच्या वेळी कांद्याच्या भाजीत जरा जास्त झालं. मी लई घाबरत जातो. काय म्हणतोय. सलोनी पण तसंच करते. तिला म्हणलंय तेल जास्त नको टाकत जाऊ, तरी भाज्या पडत नाही गं, खूप जास्त पडत. भाज्या असं चपातीने चपातीने अशा भाज्या दाबून त्यातलं तेल काढून मग त्याचा घास घ्यायला लागतो. विचित्र खातो मग काय एवढं तेल कुठं केलं आता. तुम्ही हळूहळू करायला सोडून कमी. एकदा तर माझा कांदा पण भाजणार नाही, एवढं कमी तेल असते माहिती. माझं नाही. शीतल असले मग हळूहळू आता पाण्यातल्याच भाज्या ट्राय करायच्या. तेल आवडत नाही लई. अरे म्हणजे नाही आवडत. माझ्या हातातून पडतं ते. पडलं की नाही ते काढायचे ते भांड्यातलं. कधी तर होते असं वाटलं ना ओव्हर होत असेल तर काढते. जरा होत असेल तर काय नाही चालते. जरा जेवायला भेटणार नाही मग तू. जरा 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 करून जास्त करते. मला तू मोठा डब्बा चालतोस ना माहितीये. 15 लिटर मोठा डबा. जातो मोठा. अरे तसलाच असतोय. 15 लिटरचा डबा आणतो. आता पहिल्यांदा आणलेला तो अजून चालू नाही. संपेल आता. उद्या काढायचं नवीन फोडायचं. 15 लिटरचा आणतो त्यामुळे सलोनी पदा पदा ओतते. जेव्हा तुम्ही आमच्यासाठी पिशवी आणायचं पॅकेट 1 लिटरचं. तरी नशीब ते 15 लिटरचा डबा सलोनीला उचलत नाही म्हणून मला बोलवते ते काढायला. नाही त्या डब्याने कढईत तेल होतं. होईल कमी. तेल संपल्यावर होईल कमी. मम्मी ओरडल्या. एकदा तेल संपलं ना तुम्ही तेलच नका. पार्किंग फाडायचं आता. हा त्यांच्या इथं
येऊ द्या पाठीमाग थोडीशी पाठीमाग. इकडे आपण लावतो की राहू दे. नाही लाव, कुठली गाडी लागणार नाही रा. बस. ₹50. ए बाबा किती गाडी ही काच वरती करा. ओ ही शपथ. पोरीन बघ लिपस्टिक माग बघ शीतल. असंच अननोन लोकेशनला आलेलो आहे. काय माहित नाही काय, पण आहे इथे रिव्हर ऍक्सेस आहे, बोटिंग पॉइंट पण आहे. सो लेट्स सी कसं होतंय. इकडचा व्ह्यू दाखवला का? खाली चालत जाताना जंगलातून हा. रोज पण किती बारकाय. पकड बाबा हे घातलं पडेल म्हणते. ऍक्च्युली आम्हाला एक रिमोट लोकेशनला जायचं होतं जिथं असं चिल गाडी लावून चिल करता येईल. पण ठीक आहे, काय आता थोडासा उशीर झाला ट्रॅफिक मुळे. सो एक पॉइंट बघून आलो इकडे आम्ही. काय पॉइंटचं नाव पण नाही बघितलं. काय होतं रे पॉइंटचं नाव? नाही बघितलंच नाही आपण, डायरेक्ट घुसलो. सो आता बोटिंगचं दाखवतायत. कॅफे पण आहे इकडे, पण डायरेक्ट बसायच्या ऐवजी म्हणलं बोटिंगला जाऊया. पॉइंट बघायला आलेलो, बट वातावरण चांगलं नसल्यामुळे नाही मला सनसेट तर नाही. बोटिंग होईल मे बी. सो बघत आता इकडे मस्त केलंय. नाहीये. अरे इकडं असं हे बॅग घेऊन जायचं, तिथं जायचं, मग पॉपकॉर्न खायचे आतमध्ये बोटिंग मध्ये. हा म्हणजे 200 पर पर्सन ते जास्त सांगतोय. मागच्या किती होतं? 150 रुपये होते. हा 150 ला नाही, स्पीड बोट लावतो ना ते. डायरेक्ट त्या साईडलाच गेली. ती नव्हे, आपण तिकडून येतो तेव्हा गेली. त्याच्यात तर पेरी पेरी टाकून आणणार होतो, तर पेरी पेरीचा मसाला खराब झाला. चीज वाला आणि बार्बिक्यू वाला. पिशवी टाकून आणलं असतं ना, खराब झाला असतं. छान लागले पण मस्त आहे. रवी नाही झोपा तोटत या. बसायचं नाही रे मला. आपला नाही आहे. बस थोडं जा तिकडे सर. अगं मी इकडं टेकलोय पार. बसतायच रे. तर मित्रांनो लोकेशन एक नंबर लोकेशन सापडलंय. फक्त थोडस क्लायमेट जरा सनसेट वगैरे जर बघायला भेटला असता ना मजा आली असते. इकडे खाली बोटिंगचं पॉइंट आहे आणि इकडे असे बरेचसे पॉइंट या रस्त्याला आहेत इकडे. पण जरा अंधार होत आलेला होता त्यामुळं थोडस जवळचाच पॉइंट घेऊया म्हणलं लवकर. कॅफेज वगैरे पण आहेत, लाइटिंग वगैरे वॉर्म लाईट केलेली आहे. आणि इकडे काय झालं? मच्छर मारला. डास मारला माझ्या पॅन्टवरती. कसा केला? कसं लागली तर हो ही कसं पण लागली कसा की नाही कसा तिथे लागलं रे लाल कसं पण लागली ऑलरेडी. माझ्या हाताचं लागलेलं. धुवायचं चाललं डायरेक्ट.
छान असं देऊ. मस्त असं. आज जातात जाऊन धुवायचे तुमच्यात वॉशिंग मशीन मध्ये देते ना. ओ माय गॉड. मग माहिती नाही इकडच्या बाथरूम मध्ये की आमच्या बेडरूमच्या बरेच तुम्हाला. कपडे बिपडे असले मग रवी आता कोणत्या ब्रँडची विचार बरं. कुठले पवार ब्रँड. आता जरा फोटोश वगैरे काढून आम्ही नेक्स्ट पॉइंट शोधत आहे जरा. रवी नेक्स्ट पॉइंटला काय चिल करायचं. काय भेटल ते. नाही नाही आता पहिला काय तर खाण्यापिण्याचं. परत खायचा पॉइंट शोधायचा. तिसऱ्यांदा 3 तासात चीन आला रे. 3 तासात भाई तिसऱ्यांदा खातोय आपण 3 तासात. गाडी हाकून चीन आला रे. अन्न पाण्याचं काही बघायला नको. गाडी हाकून म्हटलं मी. ते नाही वाहन हाकून, वाहन रस्ता हाकून. खराब असल्यावर खायला रेडी असते मी पण भूक नसताना मी खाऊ शकते कधी 2 भुकेलेल्या पोरी आणि 1 भुकेलेला माणूस. बघ भाऊ आता सनसेटचा व्ह्यू आला. इकडे बघ कसं काय भारी वाटतं. आ हा हा इकडे बघ की. अरे इकडे हे बघ. अरे इथे ये ना. हे सही वाटतं यार मोबाईल मध्ये किती भारी. नाईस छान. नाईस. हे असं छान वाटतंय तुमचं. थांबा मागणं थांबा तुमचं छान वाटतंय मागणं. थांबा मागणं काढतो तुमचं. थोडासा लेट सनसेट झाला पण झाला आम्ही नाही पाहिला. सनसेट ढगातच झाला आणि खाली फक्त सनसेटचे थोडे स्पार्कल पडले. पडतात खाली म्हणजे हे जे किरण आलेत ना खाली ते. तुला त्याच्यावरती बसायचंय काय. सलोनी तुझा मित्र आला. मी बसू शकते. सलोनी मित्र आला तुझा. आम्ही मागून झाड दिसतोय. तर मित्रांनो पुन्हा एकदा जेवायला थांबलेलो आहे आम्ही. शेवटचं जेवण रात्रीचं जेवण. शेवटचं होऊ नको रे. आजच्या दिवसाचं शेवटचं. आजच्या दिवसाचं लास्टचं जेवण कदाचित. तर हा व्लॉग इथंच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो टेक केअर. बाय बाय.